जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील केसलवाडा पवार येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 5000 झाडे लावण्याचा संकल्प करून त्यांचे जतन व संगोपन करण्याचा मानस बाळगल्याने जिल्हाधिकारी संजय कोलते यांच्या हस्ते व उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे, तहसीलदार धनंजय देशमुख, काँग्रेस कैलास भगत, सरपंच रोमिला बिसेन, उपसरपंच अनिल नंदेश्वर, सदस्य रामेश्वर बिसेन, अमित खेडेकर, सोमेश्वर कटरे, वंदना नंदेश्वर, कविता वलके, अंजिरा नान्ने, छन्नू राहंडाले, कनिष्ठ अभियंता स्वप्नील पटले, वनसमिती अध्यक्ष संजय बिसेन, ग्रामपंचायत अधिकारी मोनाली लांडगे, ज्येष्ठ नागरिक राधेलाल बिसेन आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी वड, आंबा, डाळिंब, चिक्कू, फणस, पेरू, जांभूळ व इतर जातीचे वृक्ष लावून वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला। तसेच उपस्थित अधिकाऱ्यांनी गावातील विकास कामाची पाहणी केली। या उपक्रमाची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत असल्याचे निदर्शनास आल्याने व पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामपंचायतचा पुढाकार दिसून आल्याने समाधान व्यक्त केले। तसेच गावाची विकासासाठी आवश्यक असलेल्या योजनांची पूर्तता करण्याचे आश्वासन केले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर मदन कमाने, राज्य प्रतिनिधी भंडारा। आज केसलवाडा ग्रामपंचायतीमध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहताना खूप आनंद होतो। एक सुंदर अशी ग्रामपंचायत पाहायला मिळते आहे। या ग्रामपंचायतची ग्रामपंचायत बोलकी आहे असं म्हणायला हरकत नाही। त्याच्या सर्व भिंतींची रंगरंगोटी केलेली आहे आणि बोलक्या भिंती, जसं आपण शाळा आणि अंगणवाड्या बोलक्या असल्या पाहिजे म्हणतो, त्याच्यासाठी प्रेरणास्थान म्हणून ग्रामपंचायत असलेली बोलकी केलेली आहे आणि सर्व राष्ट्रपुरुषांचे, महापुरुषांचे चित्र इथं साकारलेले असल्यामुळे सर्वांना, ग्रामस्थांना आणि काम करणाऱ्या सर्व यंत्रांना प्रेरणा मिळावी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्यात ग्रामपंचायत यशस्वी झालेली आहे। आता पुढचं काम आहे की तशी वाटचाल विकासाच्या दिशेने सुद्धा झाली पाहिजे आणि ग्रामस्थांनी त्याला योग्य साथ देऊन जे काही आपले विकास कामं आहेत ते वेळोवेळी पार पडली पाहिजेत ही सर्वांवर आता जबाबदारी पडलेली आहे। वृक्ष लागवडीचं 10,000 वृक्षांचं त्यांनी जे ध्येय समोर ठेवलेलं आहे खूप अस्पद आहे आणि त्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो। यावर्षी 5,000 वृक्षांचं जे आपण टार्गेट ठेवलं आहे ते पूर्ण करावं। बांबू लागवडमध्ये तहसीलदार साहेबांनी त्यांना योग्य ती मदत आणि मार्गदर्शन करावं। बांबू लागवडीमध्ये जिल्ह्यामध्ये फार काही पुढे गेलेलं नाही, परंतु मला आनंद होईल जर आपण केसलवाडा ग्रामपंचायती जर बांबू लागवडीमध्ये अग्रेसर राहिली निश्चितपणे त्याचा समाधान राहील आणि मी बघायला गेला यावेळेस आपण ती लागवड करणार यावं। त्यामुळे त्या दिशेने आपण विचार करा। सध्या पर्यावरणपूरक कामं करणं, जलसंधारणाची कामं करणं किंवा नैसर्गिक साधन संपत्तीचा विकास करण्यासाठी आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी करून देणं ह्या दिशेने वाटचाल करण्यावर शासनाचा भर आहे। त्यामुळे आपण माझी वसुंधरा योजना असेल, आपल्या नरेगा, महात्मा गांधी नरेगा प्रकल्पांतर्गतचे जे काही जलसंधारणाशी निगडीत कामं आहेत ते कामं आपण जास्तीत जास्त घ्यावी। आपण रूट वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येक घरावर केलेलं आहे किंवा जे घरं राहिलेले असेल ते देखील पूर्ण करावे। शोषखड्डे मोठ्या प्रमाणावर आपण गावामध्ये प्रत्येक घराजवळ शोषखड्डा प्रत्येकाचा जर स्वतंत्र असेल तर त्या दृष्टीने देखील आपण एक सॅच्युरेशन करून एक युनिक गाव म्हणून पुढे येऊ शकतो आणि आपल्याला निश्चितपणे ते आवाजलं जाईल ग्रामपंचायत आपण त्यासाठी त्या दिशेने आपण प्रयत्न करावे। पांढरा रस्ते जर मागचा असं मान्य पांढरा रस्ता अपूर्ण असेल तर त्याला आपण प्राधान्याने काम त्याचं चालू केलं पाहिजे। बाकी नरेगा अंतर्गत आपल्याला तरी नसेल म्हणून तर आपण आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा,
कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.